आवाज उठवण्यासाठी सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणून मला पुढे यायचं आणि म्हणून मी लढाई लढतोय। निश्चितपणे या लढाईमध्ये जनता प्रचंड मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देईल आणि लोकशाहीमध्ये जी प्रक्रिया या देशातल्या एवढ्या मोठ्या खंडप्राय देशातले निश्चितपणे त्याच्यामध्ये मी यशस्वी होईल। मी आणखी एक तुम्हाला सांगतो, मी महायुतीच्या विरोधात नाही, 100% मी महायुतीचा शिंदे साहेबांच्या विचारांचा शिलेदार आहे। मी देवेंद्र फडणवीसांना गुरु मानणारा माणूस आहे, नरेंद्र मोदींना निष्ठास्थान मानणारा मी माणूस आहे। याच नरेंद्र मोदींच्या हातात तिसऱ्यांदा देश दिला पाहिजे, लोकांच्या हितासाठी दिला पाहिजे, देश पुढे नेण्यासाठी दिला पाहिजे आणि म्हणून याच विचारांचा मी आहे। परंतु इथली लढाई ही वेगळी आहे। इथली लढाई अशी आहे की एक कोणतरी आपल्याकडे आला आणि तोही ब्रह्मराक्षसच आहे आणि म्हणून लोकांची इच्छा आहे, माझी इच्छा नव्हती। अचानकपणे मी हे डिक्लेअर केलं, त्याचं कारण आहे की अंडरकरंट मी सगळा पाहिलाय आणि त्या अंडरकरंट करून लोकांचा आदर करून मतदारांचा आदर करून मी इथे येतोय आणि नमो विचार मंच या नावाखालीच ही निवडणूक आमची होईल। अनेक प्रकारचे बरेच लोकांनी सांगितलं प्रेशर येतील, काय येतील, आमची